नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव आहे शुभम. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की शेअर मार्केट म्हणजेच आपला जो चार्ट आहे त्यामध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे ड्रॉ करायचा, कशाप्रकारे ड्रॉ करायचा, कशाप्रकारे फाइंड आउट करायचा, कशाप्रकारे म्हणजेच प्रिडिक्शन करायचे की मार्केट वरती जाणार आहे की खाली येणार आहे. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ केल्यावरती आपल्याला एक मार्केटचं प्रिडिक्शन कळू शकते की मार्केट पुट साईडला जाणार आहे की कॉल साईडला जाणार आहे, आणि आपल्याला एंट्री कुठल्या साईडला घ्यायची त्याची एक प्रिडिक्शन, एक अंदाज येऊन जातो. तर कशा प्रकारे आपण मार्केटला प्रिडिक्ट करायचे, सपोर्ट रेजिस्ट्रेशन कुठे ड्रॉ करायचा, कसा कळणार आपल्याला, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. ते ॲप्लिकेशन तुम्हाला अगोदर डाउनलोड करायचं आहे. TradingView.com साईटवरती किंवा TradingView ॲप्लिकेशन तुम्ही यूज करू शकता. तर मी हे TradingView ॲप्लिकेशन यूज करतो. यामध्ये मी इथे निफ्टीचा चार्ट लावला आहे. तुम्ही तुमच्या ज्या चार्टवरती तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचा आहे तो चार्ट तुम्ही ओपन करून घेऊ शकता. जसं इथं बँक निफ्टी आहे तसं निफ्टी आहे. तर मी जास्त निफ्टीमध्ये ट्रेड करतो, त्यामुळे मी निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे. आता निफ्टीचा चार्ट ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, ज्या दिवशी मार्केट ओपन झालं आहे, समजा 9:15ला मार्केट ओपन झालं इथे, तर मित्रांनो इथे बघू शकता ही आजची कॅन्डल आहे 8 फेब्रुवारी 2024. तर ह्या कॅन्डल आज इथे मार्केट ओपन झालं आहे. तर आपल्याला इथून सपोर्ट आणि रेजिस्ट्रेशन ड्रॉ करायचा असतो. तर ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे पेन्सिलचा आयकॉन दिसतो, इथे क्लिक करायचं आहे. इथे एक ऑप्शन दिसतं आहे हॉरिझॉन्टल लाईन, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून आजची कॅन्डल सुरू झाली आणि इथे क्लिक करायचं आहे. तर बघू शकता रेड कलरमध्ये अशी एक लाईन ड्रॉ झालेली आहे. तर या लाईनचा तुम्ही इथे क्लिक करून कलर पण चेंज करू शकता. तर मित्रांनो, हा रेजिस्टन्स असल्यामुळे आपण याचा जो कलर आहे तो रेड ठेवणार आहे, कारण रेजिस्टन्स असल्यामुळे वरती रेजिस्टन्स असला आणि खाली सपोर्ट असला तर मार्केट रेजिस्टन्स पशी आल्याच्या नंतर खाली येण्याचे चान्सेस जास्त असते. त्यामुळे आपण इथे रेड कलर देऊ त्याला. आणि सपोर्ट जो असतो तो खालच्या साईडला असतो कधी पण मार्केटचा, मे बी वरती पण असू शकतो, खाली पण असू शकतो, पण हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजून जाईल. तर मित्रांनो, मार्केट थोडं गॅप ओपन झालं आहे आणि त्याचा जो सपोर्ट रेजिस्टन्स होता तो वरच्या साईडला आहे, कारण तिथून मार्केट या साईडला इथे खाली पडलेलं आहे पूर्ण रेड कलरच्या कॅन्डलमध्ये. तर म्हणजेच वरती रेजिस्टन्स आहे आणि याचा जो सपोर्ट असणार आहे तो इथे असणार आहे. आता दुसरी जी ट्रेंड लाईन आहे मी ती ड्रॉ करून घेतो सपोर्टची. ओके, तर मित्रांनो, मी दुसरी पण ट्रेंड लाईन इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. ही सपोर्टची ट्रेंड लाईन आहे, त्यासाठी मी ग्रीन कलर देतो. तर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स, वरची जी लाईन आहे ती रेजिस्टन्सची लाईन आहे आणि खालची जी लाईन आहे ती सपोर्टची लाईन आहे. आता मार्केट इथे या सपोर्टच्या लाईनमध्ये इथे बार रिट्रेस करत आहे, वरती जात आहे, थोडं परत खाली येत आहे, परत वरती जात आहे, खाली येत आहे. म्हणजेच या लाईनला मार्केट पूर्णपणे आज टच करत आहे, खाली जात आहे, वरती जात आहे. तर हा एक सपोर्टवरती मार्केट साईडवेज म्हणून खेळत आहे. तर सपोर्टवरती मार्केट सपोर्ट घेण्यासाठी इथे बघू शकता मार्केटने इथे सपोर्टचा एक ब्रेकआउट दिलेला आहे. तर या ठिकाणी जर मार्केट वरती गेलं तर जास्तीत जास्त तुम्ही 100% एक अंदाज असतो की मार्केट रेजिस्टन्सपर्यंत जाईल. म्हणजेच इथून जर वरती जायला लागलं तर तुम्ही समजा ह्या साईडला इथे जर एंट्री केली तुम्ही, मार्केट काय करते, सकाळी ज्यावेळेस खाली पडलं, मार्केट थोडंसं खाली आलं आहे रेजिस्टन्सवरून, तर मार्केट सपोर्टला आलं आहे आणि सपोर्टला आल्याच्या नंतर इथून अशा प्रकारे मार्केट पूर्णपणे ह्या लाईनला एक सपोर्टला पूर्णपणे साईडवेज झालं मार्केट, आणि इथून एक मार्केटने अशा प्रकारे सपोर्टचा एक हाय ब्रेक केला आणि मार्केट इथून पूर्णपणे अशा प्रकारे वरती हा जो सपोर्ट रेजिस्टन्स दिसतोय रेजिस्टन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच तुम्ही एक अशा प्रकारे एक अंदाज काढू शकता सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून, आणि इथून तुम्ही एक एंट्रीसाठी प्लॅन करू शकता. मित्रांनो, याच्यामध्ये अनेक प्रकार असू शकते, जसं की आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरती मी खाली सपोर्ट आणि वरती रेजिस्टन्स ड्रॉ केला आहे, जिथून मार्केट खाली आलं आहे आणि सपोर्ट लाईनला मार्केट एकदम साईडवेज झालं आहे. तर हा एक सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा एक प्रकार आहे. त्यानंतर एक छोटा आणि सपोर्ट रेजिस्टन्स असू शकतो छोटा, जसं की इथे बघू शकता इथून पण मार्केट इथून पण मार्केट पूर्णपणे इथून वरती गेलं आहे, वरती गेल्याच्या नंतर परत इथून खाली आलं आहे. म्हणजेच खाली हा मोठा सपोर्ट आहे, सपोर्टवरून मार्केट वरती गेलं आहे परत इथपर्यंत. ही जी ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे ही याचा एक रेजिस्टन्स आहे इथे, त्यामुळे इथून परत मार्केट थोडंसं खाली रिव्हर्स झालं आहे. तर हा पण एक रेजिस्टन्स असू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे आणि
समजा आता मी ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली, तर ही ट्रेंड लाईन का ड्रॉ केली, कारण इथून मार्केट खाली आलं आहे म्हणजे इथे एक रेजिस्टन्स आहे. तर ही जी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनला टच करून मार्केट इथे खाली आलं. तर इथे खाली आल्याच्या नंतर मी इथे एक छोटीशी ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो आणि असं समजू शकतो, समजा इथे जर ब्रेकआउट झालं तर मी पुट साईडला एंट्री केली, कारण इथून खरंच मार्केट एकदम खाली पुट साईडला आलं आहे, सपोर्टपर्यंत आलं आहे. तर का आलं आहे, कारण इथे वरच्या साईडला रेजिस्टन्स होता म्हणून मार्केट पुट साईडला आलं आहे. तर इथे मी हे ट्रेंड लाईन जशी ब्रेकआउट होईल त्यानंतर मी पुट साईडला एक एंट्री करण्याचा प्लॅन करेल, म्हणजे पुट साईडला एंट्री करू शकतो आणि माझं जे टार्गेट राहील ते सपोर्टपर्यंत राहील. तर अशा प्रकारे तुम्ही रेजिस्टन्स आणि सपोर्ट ड्रॉ करू शकता. मार्केटला एक प्रिडिक्ट करू शकता की मार्केट पुट साईडला जाणार आहे की कॉल साईडला जाणार आहे आणि ब्रेकआउट पॉईंटला एंट्री करू शकता. आणि तर मित्रांनो, तुम्हाला आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा प्रकारे ड्रॉ करायचं, कशा प्रकारे मार्केटला प्रिडिक्ट करायचं की सपोर्ट कुठे आहे आणि रेजिस्टन्स कुठे आहे, कुठून मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं, काय चान्स आहे, तर हे तुम्ही आता व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.